प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. मित्रांनो, संपूर्ण भारतानं दखल घेतलेलं आंदोलन किंबहुना ज्याची भारताच्या बाहेर सुद्धा चर्चा झाली असं भारतामधलं भारतीय स्वातंत्र्याच्या नंतरचं सगळ्यात मोठं आंदोलन विद्यार्थी आंदोलन जे अभिजित दिप्ते यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेलं. जंतर मंतरवरती सुमारे महिनाभर मुलं ठामपणे उभी होती, ठाण मांडून बसली होती. सोनम वांगचूक यांचं उपोषण, अभिजित दिप्ते यांचं धीरोद्धार्य नेतृत्व, अभिजित दिप्ते यांचं शानदार आणि दमदार नेतृत्व तरुणांमध्ये उत्साह निर्माण करत होतं. महिनाभर हे विद्यार्थी दिल्लीच्या जंतर मंतरवरती शांततेच्या पद्धतीनं, शांततेच्या मार्गानं जय भीमचा जय घोष करत आपल्या न्याय मागण्या मागत होतो. परंतु परदेश दौरे करणाऱ्या आमच्या केंद्रीय मंत्र्यांना किंवा मोदी यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना ह्या विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधायला वेळ नव्हता. सत्तेची मगरुरी, बाकी काही नाही. जा, आम्ही तुमच्याशी संवाद साधत नाही, तुम्हाला जे काही करायचं ते तुम्ही करा, अशा आविर्भावात हे लोक राहिले. महिना झाला, विद्यार्थी थकले आणि शेवटी त्यांनी 20 जुलै रोजी अगोदर जाहीर केल्याप्रमाणे त्यांनी अल्टिमेटम दिलेला होता. जर आमच्या मागण्या तुम्ही मान्य केला नाही किंवा आमच्या बरोबर तुम्ही चर्चेला आलाच नाही तर मात्र मग आम्ही 20 जुलैला तुमच्याकडे येऊ, तुमच्या दारात आम्ही येऊ, तुमच्या घरात आम्ही येऊ. आणि ठरल्याप्रमाणे 20 जुलै रोजी हे तरुण मुलं, हे विद्यार्थी हातामध्ये कोणत्याही प्रकारचं शस्त्र न घेता, कोणत्याही प्रकारचं हत्यार न घेता, हातामध्ये संविधान घेऊन, बाबासाहेबांचा फोटो घेऊन आणि ओठांमध्ये जय भीमचे नारे देऊन, जय 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 भीम, इन्कलाब जिंदाबाद, लोकशाही जिंदाबाद, संविधान जिंदाबाद, हे फक्त नारे देत हे विद्यार्थी संसद भवनाकडे निघाले. आणि जालियनवाला बाग हत्याकांडाची आठवण करून देणारी घटना मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं केली. अतिशय निर्दयीपणे ह्या तरुणांवरती लाठी हल्ला सरवला, क्रूरपणे त्यांना मारण्यात आलं. जे व्हिडिओ बाहेर फिरतायत, जे फोटो आपल्याला व्हायरल होत आहेत, या ठिकाणी आपण प्रत्येक गोष्टीला म्हणजे सत्यता त्याची पडताळून पाहिल्याशिवाय दुजोरा देणार नाही. परंतु जर ते खरं असेल तर त्या लाठ्यांना खेळ ठोकलेले अशा पद्धतीचे फोटो, व्हिडिओ व्हायरल होत आहेत. प्रत्येक संवेदनशील माणूस, या भारतामधला प्रत्येक सच्चा भारतीय नागरिक हळहळला, गहिवरला, रडला. परंतु रामदास आठवले यांना मात्र काही वाटलं नाही. रामदास आठवले मात्र गप्प. होय, रामदास आठवलेंची एक कविता आम्हाला या प्रकरणामध्ये कुठेही दिसली नाही. होय मित्रांनो, कारण रामदास आठवले यांना 1989 पासून, म्हणजे ज्या वेळेला ते पहिल्यांदा महाराष्ट्राचे मंत्री बनले, ज्या वेळेला शरद पवारांनी रिपब्लिकन ऐक्य मोडून तोडून त्याची बक्षिसी म्हणून काही लोकांना सत्तेमध्ये घेतलं, रामदास आठवलेंना 1989 मध्ये मंत्री बनवलं. तेव्हापासून तर आज तागायत जिथं जिथं रामदास आठवले गेले, म्हणजे एका ठिकाणी काय रामदास आठवले थांबले नाही. कधी ते शरद पवारांकडे गेले, कधी ते राहुल गांधी यांच्या पक्षाकडे गेले, कधी ते उद्धव ठाकरेंच्या पक्षाबरोबर गेले, कधी त्यांनी रेडालोसचा हा प्रयोग करून पाहिला, ज्या टायमाला त्यांना कोणीच विचारलं नाही. महाराष्ट्रामध्ये त्यांची काय किंमत आहे हे महाराष्ट्रातल्या सगळ्या नेत्यांना माहिती आहे. आणि म्हणून त्यांना ज्या वेळेला विचारलं नाही, कोणीच विचारलं नाही, त्या टायमाला त्यांनी छोट्या मोठ्या गटातटांना हाताशी धरून रेडालोस म्हणजे रिपब्लिकन डावी लोकशाही आघाडी अशा नावाचं काहीतरी एक गठबंधन तयार केलं निवडणुकीमध्ये. म्हणजे आठवले जिथं एका ठिकाणी कुठं थांबले नाही
आणि एक वैशिष्ट्य, जिथंही आठवले साहेब गेले तिथं प्रामाणिकपणे त्यांनी त्या त्या नेत्यांचे म्हणजे स्तुती केली. शरद पवारांकडे गेले तर वारे बाप शरद पवारांची ते स्तुती करत होते. राहुल गांधींकडे गेले, काँग्रेस पक्षाकडे गेले, काँग्रेसने त्यांना खासदारकी दिली, त्यावेळेला राहुल गांधींचे गोडवे ते गात होते. त्यानंतर ते नरेंद्र मोदी म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याकडे गेले, त्यावेळेला बाळासाहेब ठाकरेंचे ते गोडवे गात होते, उद्धव ठाकरे यांचे गोडवे गात होते. आणि आता ते भाजपाकडे आहे. असं एकही विचारपीठ ते सोडत नाही, असं एकही विचार मंच ते सोडत नाही, असं एकही स्टेज ते सोडत नाही जिथं ज्या स्टेजवरती ते नरेंद्र मोदींची स्तुती केल्याशिवाय राहत नाही. लोकसभा किंवा राज्यसभेतलं सभागृह असो की गल्लीबोळातला स्टेज असो, प्रत्येक ठिकाणी रामदास आठवले मोदी पुराण गात राहतात, मोदींची स्तुती करत राहतात. मोदी आमके है, मोदी तमके है, राहुल गांधी असं आहे, राहुल गांधी तसं आहे, विरोधी पक्ष असं आहे, विरोधी पक्ष. इतकंच कशाला, अगदी गल्लीबोळातल्या एखाद्या नगरसेवकाने जरी रामदास आठवलेंना बोलवलं कार्यक्रमाला, तर त्या गल्लीबोळातल्या तीनपट नगरसेवकावर सुद्धा आठवले एखादी कविता म्हणून मोकळे होतात. असे हे रामदास आठवले. विद्यार्थ्यांवरती जो अमानुष लाठी हल्ला झाला त्यावेळेला मात्र का गप्प राहिले? आठवले यांची कविता तिथं हरवली कशी? ज्या वेळेला विद्यार्थ्यांवरती अमानुष लाठी मार होत होता त्यावेळेला आठवले साहेबांची कविता कुठं हरवली? जे वारे माप मोदी स्तुती करतात, जे वारे माप शरद पवारांची स्तुती करत होते, जे उद्धव ठाकरेंची स्तुती करत होते, जे राहुल गांधींची स्तुती करत होते, ते रामदास आठवले विद्यार्थ्यांवरती अमानुष लाठी हल्ला झाला त्यावेळेला कुठं गेलते? त्यांची कविता त्यावेळेला कुठं हरवली? हा प्रश्न साहजिकच आमच्या मनाला भेडसावतोय. कारण 1989 पासून आम्ही त्यांना सातत्यानं कोणाची ना कोणाची स्तुती करताना पाहिलेली आहे. ज्या सत्तेबरोबर ते राहतात त्या सत्तेची ते वारे बाप स्तुती करतात. मित्रांनो, प्रकाशजी आंबेडकर आणि आनंदराजजी आंबेडकर या दोन भावांनी जर मनात आणलं असतं तर घरात बसून त्यांनी अरबो खरबो रुपये कमवले असते. राजकारणात येण्याची त्यांना काही आवश्यकता नव्हती. उन्हातानात पाण्या पावसात मोर्चे काढण्याची, समाजासाठी आवाज बुलंद करण्याची, समाजासाठी खपण्याची त्यांना काही आवश्यकता नव्हती. आंबेडकर आडनाव काफी आहे आणि ते ऑलरेडी त्यांच्या बरोबर ते आडनाव आहे. आज आंबेडकर नावावरती रामदास आठवले सारखा माणूस जर सत्ता मिळवत असेल, सत्तेमध्ये जात असेल, तर आंबेडकर आडनाव ऑलरेडी प्रकाश आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर यांना आहे. त्यांना तर घरात बसून अरबो खरबो रुपये येतील. काही समाजासाठी उन्हातानात फिरायची, पाण्यापासून फिरायची त्यांना आवश्यकता नाही. आज 70 वर्ष उठून गेली प्रकाश आंबेडकरांच्या वयाला, तरी प्रकाशजी आंबेडकर उन्हा तानामध्ये पाण्या पावसामध्ये पायाला भिंगरी लावून फिरतायत. आनंदराज आंबेडकर 65 वय होऊन गेले तरी सुद्धा समाजासाठी लढतायत. आठवले साहेब काय एखादा मोर्चा काढत नाही तुम्ही उपवर्गीकरणाच्या संदर्भात? का त्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही एखादी कविता म्हटली नाही? फक्त आंबेडकर नाव घ्यायचं आणि सत्ता मिळवायची, एवढंच काम तुम्ही आतापर्यंत केलेलं आहे आणि करत राहणार. मी मगाशी म्हटलं ना, महाराष्ट्रातल्या नेत्यांना रामदास आठवले यांची किंमत माहिती आहे, म्हणून रामदास आठवलेंना त्यांना एका निवडणुकीमध्ये कोणीही जवळ केलं नव्हतं. त्यावेळेला रामदास आठवले यांनी रिडालोसचा प्रयोग केला होता. आता मग अशा आठवलेंना मोदी का जवळ करतात? मित्रांनो, एकच कारण आहे, प्रकाशजी आंबेडकरांच्या राजकारणाला शह देण्यासाठी रामदास आठवले सारखा माणूस जवळ पाहिजे. बरं, आणि ती स्तुती करायलाही एक कोणतरी पाहिजे ना माणूस तिथे. जेवढी नरेंद्र मोदींची स्तुती त्यांच्या पक्षातलेही लोक करत नाही, तेवढी स्तुती आमच्या आठवले साहेब करतात. करू द्या, आम्हाला काही घेणं देणं नाही, मला त्यांच्याबद्दल बोलायचंही नाही या गोष्टीबद्दल. परंतु विद्यार्थ्यांवरती लाठी हल्ला झाला त्यावेळेला आठवले साहेब तुम्ही संवेदना दाखवल्या नाही. आणि आता विद्यार्थ्यांचा विजय झाला. नरेंद्र मोदीला झुकावं लागलं, हुकुमशाही सत्तेला झुकावं लागलं. होऊन जाऊ दे एखादी कविता.
पण नाही, त्यासाठी स्वाभिमान लागतो. बाबासाहेबांनी आपल्याला वाघ बनवलंय, पण आपण असो, तो मुद्दा नाहीये. आठवले साहेबांच्या रक्तामधला कधी ना कधी आंबेडकर जागा होईल, स्वाभिमान जागा होईल, पॅन्थर जागा होईल, ही अपेक्षा आपण करूया. आणि पुन्हा एकदा आठवले यांनी या हुकुमशाही सत्तेला लाथ मारून आंबेडकरी विचार घराघरात नेण्यासाठी प्रयत्न करा. आज हुकुमशाही सत्तेपेक्षाही आंबेडकरवाद हा ताकदवान आहे. हे विद्यार्थी आंदोलनातून आपल्याला दिसून आलेलं आहे. विद्यार्थ्यांच्या हातामध्ये कोणत्याही प्रकारचं हत्यार नव्हतं, फक्त संविधान होतं. विद्यार्थी राग व्यक्त करत होते, परंतु लोकशाही मार्गानं विद्यार्थी आक्रमक लढत होते, ते आंबेडकरी विचारानं. आणि शेवटी हे आंबेडकरी विचार हुकुमशाही सत्तेवरती भारी पडले. हुकुमशहाला झुकावं लागलं, नमावं लागलं, वाकावं लागलं. ही आंबेडकरवादाची ताकद आहे. आठवलेजी ओळखा, आंबेडकरवाद जगातला सगळ्यात मोठा वाद आहे. तिथून तुम्ही फारकत घेतली, हे बरं आहे. तिथून तुम्ही फारकत घेतली, पुन्हा इकडे या. पैसा भेटणार नाही, संपत्ती मिळणार नाही, कदाचित तुम्हाला सत्ताही मिळणार नाही, परंतु स्वाभिमान हा आंबेडकरवाद तुम्हाला स्वाभिमानी जीवन जगण्याची 100% हमी देतो. स्वाभिमानी जीवन प्यारा असेल तर आंबेडकरवादाकडे पुन्हा या. भाजपाचे म्हणजे आता हे सत्ता काही आवड घटकेची सत्ता आहे. आज आहे, उद्या नाही. आठवलेजी, तुम्हाला सत्तेची सवय झालेली आहे. उद्या या देशामध्ये बाबासाहेबांनी जे स्वप्न पाहिलं होतं, शासन करती जमात बना, त्या दिशेनं टाकलेलं हे दमदार पाऊल आहे. होय, बाबासाहेबांचं लेकरू या देशाचा प्रधानमंत्री झाल्याशिवाय राहणार नाही. मग ते अभिजित दिप्के असतील किंवा प्रकाशजी आंबेडकर असतील, त्या बहन मायावती असतील किंवा भाई चंद्रशेखर असतील, परंतु एक ना एक दिवस या देशाचा प्रधानमंत्री बाबासाहेबांचं लेकरू झाल्याशिवाय राहणार नाही. एवढी मात्र आम्हाला पूर्णपणे खात्री आहे, विश्वास आहे. जय प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅन्थर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.